ऑफ यू. गुड इव्हनिंग. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला वळूया आजच्या न्यूजकडे. फर्स्ट न्यूज बघूया काय आहे. ओके, फर्स्ट न्यूज आहे. सो कॅबिनेटने अप्रूव्ह केलेले आहे ₹11,440 करोड. कशा करता? रिवायवल पॅकेज म्हणजे इम्प्रूव्हमेंट करण्याकरता राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडला. ओके, सविस्तरपणे बघूया न्यूज. सो युनियन कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेला आहे रिवायवल पॅकेज दिलेला आहे 11,440 करोडचं राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड याकरता, ज्याला की आणखी म्हटलं जाते विशाखापट्टणम स्टील प्लांट. ओके, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड याला विशाखापट्टणम स्टील प्लांटने पण ओळखलं जाते. सो ब्रेकडाऊन काय आहे रिवायवल पॅकेजचं? 10,300 करोड हे इन्फ्यूज केल्या जाईल ॲज अ इक्विटी कॅपिटल म्हणून, आणि 11,440 करोड हे वर्किंग कॅपिटल लोन राहणार आहे, जे की कन्वर्ट करण्यात येईल 7% नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर कॅपिटल मध्ये, जे ते 10 वर्षानंतर रिडीम करू शकतात. ओके, करंट फायनान्शियल कंडिशन काय आहे RNL ची? सो निगेटिव्ह नेटवर्थ आहे 4,538 करोडचं फिस्कल फायनान्शियल इयर 24 मध्ये. करंट ऍसेट आहे ॲट 7,686.24 करोड, आणि करंट लायबिलिटी आहे 26,114.92 करोडची. कंपनी आहे ते जून मध्ये इन्स्टॉलमेंट पेमेंट आणि रीपेमेंट मध्ये डिफॉल्ट झालेला आहे त्यांच्याकडनं. सिग्निफिकन्स काय आहे रिवायवल प्लॅनचा? सो पॅकेजचा उद्देश आहे रिझॉल्व्ह करणे RINLचा ऑपरेशनल आणि फायनान्शियल चॅलेंजेस, आणि एन्श्युअर करणे कंपनी जे की फुल प्रोडक्शन कॅपॅसिटीवर पोहोचू शकेल विथ 2 ब्लास्ट फर्नेसेस, जे की ऑपरेशनल होईल जानेवारी 2025 मध्ये, आणि 3 ब्लास्ट फर्नेसेस ऑगस्ट 2025 मध्ये. ओके, सो हा एक एन्श्युअर करणार आहे ते की जे 2 ब्लास्ट फर्नेसेस आहे ते ऑपरेशन मध्ये येईल जानेवारी मध्ये, आणि 3 हे ऑगस्ट 2025 मध्ये आले पाहिजे म्हणून. सो युनियन कॅबिनेटनी 11,440 करोड आहे जे रिवायवल पॅकेज म्हणून दिलेला आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड करता, ज्याला ओळखलं जातं विशाखापट्टणम स्टील प्लांट म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ओडिसाने साइन केलेले आहे 8 MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. सो कोणासोबत केलेले आहे? ते केलेले आहे सिंगापूर ऑर्गनायझेशन सोबत. बूस्ट करण्याकरता काही सेक्टर्स आहे जसे की ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स, सेमीकंडक्टर, स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियल ग्रोथ. ओके, सो की सेक्टर्सचा काय आहे? की सेक्टर ऑफ कोलॅबोरेशन ग्रीन हायड्रोजन आहे, फिनटेक आहे, पेट्रोकेमिकल, सेमीकंडक्टर, स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियल पार्क्स. हायलाइट बघून घेऊया MOU चे आपण. सो इंडस्ट्रियल पार्क्स आणि ग्रीन हायड्रोजन कॉरिडॉर आहे, तर त्याच्यामध्ये ओडिसा इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी MOU साइन केलेला आहे विथ सेमकॉप सिंगापूर यांच्यासोबत. पेट्रोकेमिकल अँड न्यू सिटी डेव्हलपमेंट याकरता IDCO आणि भुवनेश्वर डेव्हलपमेंट अथॉरिटी यांनी MOU साइन केलेला आहे विथ सरबना झुरॉंग सिंगापूर यांच्यासोबत. ओके, सो असे टोटल ओडिसानी 8 MOU साइन केलेले आहे सिंगापूर ऑर्गनायझेशन सोबत. काही की सेक्टर्सला बूस्ट करण्याकरता ते की सेक्टर्स आहे ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल, सेमीकंडक्टर, स्किल डेव्हलपमेंट आणि इंडस्ट्रियल ग्रोथ. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे सो गॅलेक्सी स्पेस यांनी डेव्हलप केलेली तियानलू-1 सॅटेलाइट जी आहे तिला लॉन्च केलेला आहे चायनाने युजिंग लॉंग मार्च 2D कॅरियर रॉकेट मधनं. ओके, सो त्यांनी हे जे लॉन्च केलेलं आहे ते केलेलं आहे जिव्हॉन सॅटेलाइट लॉन्च सेंटर मधनं. तर ही जी मिशन आहे हा एक 556th मिशन आहे जो की मार्क करतो लॉंग मार्च सिरीजला. की हायलाइट्स बघून घेऊया आता याबद्दलचे. तियानलू-1 सॅटेलाइटचे फीचर्स काय आहे? सो ते इक्विप्ड आहे फॉर लॉंग लिम साऊंडेड डिटेक्शन ऑफ मिडल अँड अपर ॲटमॉस्फिअरच्या विथ
हाय वर्टिकल रिझॉल्युशन आणि मल्टी पॅरामीटर्स आहे, ऑल वेदर ऑब्झर्वेशन कॅपेबिलिटीज आहे त्यामध्ये. ओके, सो ऑल वेदर ऑब्झर्वेशन कॅपेबिलिटीज त्याच्यामध्ये फीचर करण्यात आलेली आहे. नेक्स्ट सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे, ती कलेक्ट करेल क्रिटिकल डाटा, ॲटमॉस्फेरिक डेन्सिटी, टेम्परेचर, कंपोजिशन आणि विंड फीड्सला, आणि इम्प्रूव्ह करेल एक्स्ट्रीम वेदर फॉरकास्टिंगला, स्पेस वेदर रिसर्च आणि क्लायमेट चेंज स्टडीजला सुद्धा. ओके, सो ते इम्प्रूव्ह करण्याकरता आणि जे की इम्प्रूव्ह सुद्धा करेल आणि डाटा जो आहे तो सुद्धा कलेक्ट करणार आहे. सो सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह हा आहे. नेक्स्ट टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट काय आहे तर ही इंट्रोड्यूस आहे अन इनोव्हेटिव्ह लिम्ब साऊंडेड रिमोट सेन्सिंग अप्रोचनी टू डिराईव्ह ॲटमॉस्फेरिक लेअर पॅरामीटर थ्रू स्पेक्ट्रल अनालिसिस ऑफ इमिशन, स्कॅटरिंग अँड ॲब्झॉर्प्शन. ओके, सो चायनाने लॉन्च केलेली आहे टियानलू 1 सॅटेलाइट, ती त्यांनी लॉन्च केलेली आहे युझिंग लॉंग मार्च 2D कॅरियर रॉकेटनी, आणि तिला डेव्हलप केलेलं होतं गॅलेक्सी स्पेसनी, आणि त्यांनी ही लॉन्च केलेलं आहे जिऑंग सॅटेलाइट लॉन्च सेंटरवरनं. ही एक 556 मिशन आहे कशाचा, जो की मार्क करतो लॉंग मार्च रॉकेट सिरीजचं. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे IREDA, सो इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, इरेडा, यांनी फायनलाइज केलेले आहे जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट विथ SJVN लिमिटेड, GMR एनर्जी लिमिटेड आणि नेपाळ इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी सोबत. सो हा जो जॉईंट व्हेंचर आहे हा कशासाठी केलेला आहे त्या इरेडानी, फॉर डेव्हलपमेंट करण्याकरता 900 मेगावॅट ऑफ अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट नेपाळमध्ये. या इनिशिएटिव्हचा उद्देश आहे एनहान्स करणे रिजनल एनर्जी सिक्युरिटी आणि ॲक्सिलरेट करणे रिन्युएबल एनर्जी ग्रोथ. इरेडाचा रोल काय आहे, फायनान्शियल आणि फायनान्शियल परफॉर्मन्स काय आहे. सो इरेडा जी की फंक्शन करते अंडर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जीच्या अंडरमध्ये फंक्शन करते इरेडा, जिचा फोकस आहे ऑन फायनान्सिंग रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्सला. रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट जे आहे त्याला फायनान्स प्रोव्हाइड करते. आणि थर्ड क्वार्टर ऑफ फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये एजन्सीने रिपोर्ट केलेला आहे 26.8% इन्क्रीज इन नेट प्रॉफिटमध्ये, जो की रीच झालेला आहे ₹425.37 करोड, अप झालेला आहे फ्रॉम ₹335.54 करोड ड्युरिंग सेम पिरियड लास्ट इयर. लास्ट इयर पेक्षा आता इन्क्रीमेंट झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे, 425.37 करोड झालेला आहे. ओके, सो इरेडा आणि जी की फायनान्स प्रोव्हाइड करते, तिने फायनलाइज केलेला आहे जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट विथ SJVN लिमिटेड, GMR एनर्जी लिमिटेड आणि नेपाळ इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटी यांच्यासोबत नेपाळमध्ये 900 मेगावॅट अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट करतात. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने लॉन्च केलेला आहे संचार साथी मोबाईल ॲप. सो हा मोबाईल ॲप जो आहे तो हेल्प करेल मोबाईल सबस्क्रायबर्सला रिपोर्ट करण्याकरता फ्रॉड्युलंट कम्युनिकेशन्स डायरेक्टली कॉल लॉग्समधनं. हा जो ॲप आहे हा इन्हान्स करेल मोबाईलची सिक्युरिटी आणि कन्व्हिनियन्स सुद्धा. नेक्स्ट आहे संचार साथी पोर्टल. आता हे तर झालं ॲप बद्दल, एकदा आपण पोर्टल बद्दल बघूया. सो हा जो पोर्टल आहे हा लॉन्च झालेला होता मे 2023 मध्ये. संचार साथी पोर्टल हा इन्स्ट्रुमेंटल आहे इन कॉम्बॅटिंग फ्रॉड कॉल्स आणि इम्प्रूव्हिंग मोबाईल सिक्युरिटी. सो फ्रॉड कॉल्स जे आहे आणि फ्रॉड कॉल्सला तो डिटेक्ट करू शकतो, बघू शकतो आणि इम्प्रूव्ह सुद्धा करू शकतो मोबाईलची सिक्युरिटी. मोबाईल ॲप बिल्ड्स अपॉन दिस इनिशिएटिव्ह प्रोव्हाइडिंग अ सेक्युअर प्लॅटफॉर्म, जे की युजर्स करता हा सेक्युअर प्लॅटफॉर्म आहे जो की मॅनेज करतो आणि प्रोटेक्ट करतो त्यांचे मोबाईल कनेक्शन्सला. नेक्स्ट आता की फीचर्स बघून घेऊया आपण संचार साथीचे. सो CEIR सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर, जो की युजर्सला अलाउ करतो ब्लॉक आणि ट्रेस करण्याकरता लॉस्ट फोन्स. नेक्स्ट टेफकॉप टेलिकॉम एनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड
कंझ्युमर प्रोटेक्शन. सो हा असिस्ट करतो मोबाईल मॅनेज सुद्धा करतो मोबाईल कनेक्शन्सला आणि डिटेक्ट सुद्धा करतो अनऑथोराइज युजेस. सो हा जो आहे टेफकॉप हा असिस्ट करतो जे की मोबाईल युजर्स आहे त्यांना असिस्ट करतो मॅनेज करण्याकरता मोबाईलचे कनेक्शन्स आणि डिटेक्ट करतो अनऑथोराइज्ड युजेस. युजर आणखी व्हेरीफाय करू शकतात डिव्हाइस ऑथेंटिसिटी, डिस्कनेक्ट अननेसेसरी कनेक्शन्स आणि रिपोर्ट करू शकतात अनऑथोराइज्ड मोबाईल कनेक्शन्स. ओके, सो हे आहेत संचार साथी मोबाईल ॲप जो की डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननी लॉन्च केलेला आहे. कशाकरता केलेला आहे? हेल्प करण्याकरता मोबाईल सबस्क्रायबर्सला जे की रिपोर्ट करू शकतात फ्रॉडुलंट कम्युनिकेशन डायरेक्टली त्यांच्या कॉल लॉग्स मधनं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन्स. सो फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द टोटल रिवायवल पॅकेज जो की अप्रूव्ह केलेला आहे युनियन कॅबिनेटनी फॉर राष्ट्रीय इस्पात निगम ज्याला ओळखल्या जाते विशाखापट्टणम स्टील प्लांटने पण. सो केलेला आहे 11,440 करोड. नेक्स्ट, हाउ मेनी MOUs did Odisha sign with Singapore Organization for Key Sectors Development? की सेक्टर्सच्या डेव्हलपमेंट करता सिंगापूर ऑर्गनायझेशन सोबत ओडिसाने साइन केलेला आहे MOU. सो किती ऑर्गनायझेशन सोबत केलेला आहे, किती MOU साइन केलेले आहे? सो केलेले आहे 8. व्हॉट इज द Tianlu-1 सॅटेलाइट? Tianlu-1 सॅटेलाइट काय आहे जी की डेव्हलप केलेली आहे गॅलेक्सी स्पेसनी डिझाईन म्हणजे कशा करता डिझाईन केलेली आहे मिडल अँड अप्पर ॲटमॉस्फिअर रिसर्च करता. ओके, सो ही जी सॅटेलाइट आहे ही यूज करणार आहेत ते रिसर्च करण्याकरता मिडल आणि अप्पर ॲटमॉस्फिअरला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट, हू आर द पार्टीज इन्वॉल्ड इन जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट? जे जॉईंट व्हेंचर ॲग्रीमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्या पार्टीज इन्वॉल्व आहे फॉर 900 मेगावॅट अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट करता नेपाळमध्ये? त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे इरेडा, SJVN लिमिटेड, GMR एनर्जी लिमिटेड आणि नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी. What system helps user manage their mobile connections and detect unauthorized uses in the संचार साथी ॲप? सो जे संचार साथी ॲप आहे त्यामध्ये जे युजर्स आहे ते कसे काय मॅनेज करू शकेल मोबाईलचे कनेक्शन आणि डिटेक्ट करू शकेल अनऑथोराइज्ड युजेस. सो ते आहेत काय टेफकॉप. टेफकॉप थ्रू ते डिटेक्ट करू शकणार आहेत. टेफकॉप काय आहे तर टेलिकॉम एनालिटिक फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्युमर प्रोटेक्शन. ओके, सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि वोकॅब्युलरीचे सेशन सुद्धा असतात सकाळी 8 वाजता, ते सुद्धा तुम्ही अटेंड करा, त्याच्यामुळे तुमची वोकॅब्युलरी सुद्धा स्ट्रॉंग होईल. थँक्यू.